Hello, good morning to one and all. I am Professor Swati Kare. Okay, and now we are going to see the concept of functions of marketing. Okay, today we are going to see the functions of marketing, and this is success book. Okay, you can see here this is the book of principle of marketing by success publication. Okay, this is the success publication. You can use for this purpose Nirali Prakashan also. Nirali Prakashan is also one of the good publication, and you can use this publication also. I mean to say, you can use both the books for MCQ purpose. If perhaps your exam will be on the depend of MCQ based, then you can utilize both out of the book both textbooks MCQs. ओके, सो दोन्ही बुकमधले MCQ जर तुम्हाला जास्त मिळाले तर तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ते करू शकाल. ओके, सो त्यासाठी तुमचं MCQ बेस्ड होणं गरजेचं आहे. आणि आता आपण शिकतानाच अशा पद्धतीने शिकूया की जेणेकरून तुम्हाला MCQ बेस्ड प्रॉपर यूज करता येईल. ओके, सो तुमचं प्रॉपर त्याचं युटिलायझेशन तुम्हाला करता येईल त्या पद्धतीने आपण ते घेणार आहोत. ओके, sorry for disturbing you in your video, but for your voice purpose, for my voice purpose there should be use Bluetooth. Okay, so now the voice will be cleared. Okay, so see what is mean by marketing. Marketing means what? Marketing is the part of our life. हा आपल्या लाईफचा एक पार्टच आहे, महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक गोष्ट आपण मार्केटिंगशिवाय करत नाही. कन्व्हिन्सिंग पॉवर लहानपणापासून आपण शिकलेलो असतो. आईला कसं कन्व्हिन्स करायचं, आईकडून एखादी वस्तू काढून घ्यायची असेल किंवा समोरच्याला कसं कन्व्हिन्स करायचं, आईवडिलांना कसं कन्व्हिन्स करायचं, टीचरांना कसं कन्व्हिन्स करायचं शाळेत गेल्यानंतर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमधूनच आपण मार्केटिंग एक प्रकारचं शिकलेलो असतो. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे मार्केटिंग मीन्स वॉट. ओके, किंवा हा काय एक आपल्या लाईफचा पार्ट आहे. मार्केटिंग इज अ पार्ट ऑफ ऑल ऑफ आवर लाईव्स अँड इट्स टच अस इन सम वे एव्हरी डे. ओके, हे आपल्या डे टू डे लाईफशी रिलेटेड आहे. टू बी सक्सेसफुल ईच कंपनी दॅट डील्स विथ कस्टमर्स ऑन डेली बेसिस. प्रत्येक कंपनी काय करते, कस्टमरबरोबर डेली बेसिसवर कॉन्टॅक्ट करत असते. ओके, नॉट ओनली बी द कस्टमर ड्रायविंग बट कस्टमर्स ऑब्झर्व द बेस्ट वे टू अचीव दिस ऑब्जेक्टिव्ह इज टू डेव्हलप अ साऊंड मार्केटिंग फंक्शन्स विदिन द ऑर्गनायझेशन. प्रत्येक ऑर्गनायझेशनमधून साऊंड मार्केटिंग केली होणं गरजेचे असते. कारण कुठलंही ऑर्गनायझेशन असू द्या, त्या ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश झाल्यानंतर ते ऑर्गनायझेशन कशासाठी काम करते. इट मे बी अ सर्विस प्रोव्हायडर, इट मे बी अ गुड्स प्रोव्हायडर, इट मे बी अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, इट मे बी अ प्रोडक्शन कंपनी. परंतु त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं की आपलं जे प्रोडक्ट आहे ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे, आपल्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. मग त्या जाण्यासाठी तुमचं मार्केटिंग करणं फार गरजेचं असतं. ओके, त्यामुळे मार्केटिंग हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि डे टू डे लाईफमध्ये युटिलाइज होणारा पार्ट आहे. आता कस्टमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेसुद्धा मार्केटिंग आहे. कसं तर ते प्रोडक्ट घेण्यासाठी बार्गेनिंग करत असतो. कशा पद्धतीने हे प्रोडक्ट गेले पाहिजे अँड ऑल या पद्धतीचं बार्गेनिंग म्हणजे सुद्धा मार्केटिंगच आहे. ठीक आहे. Next, the marketing functions not only deals with the production and distribution of product and services, but it also is the concern with the ethical and social responsibility functions found in a domestic and goal environment. आणि प्रत्येक फंक्शन्स कशाशी वर्क करत आहे तर एन्व्हायरमेंटबद्दल. ओके, मार्केटिंग इज द प्रोसेस ऑफ
communicating the value of product or service to be customer. Marketing is the process of कम्युनिकेटिंग द व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस टू द कस्टमर्स. तुमच्या जे काही व्हॅल्यू, तुमचे जे काही प्रोडक्ट आहे किंवा तुमचे जे काही सर्व्हिसेस आहेत, तुमचे जे काही गुड्स आहेत, जे काही तुमचं प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठीचं मार्केटिंग, दॅट इज कॉल्ड मार्केटिंग. मार्केटिंग कॅन बी लॉक्ड ॲट ॲज ॲन ऑर्गनायझेशनल फंक्शन. हे काय एक ऑर्गनायझेशनल फंक्शन आहे. अँड सेट of managing customer relationship in ways that the benefits of organization. हे सगळं कशासाठी केलं जातं तर ऑर्गनायझेशनच्या बेनिफिटसाठी. ऑर्गनायझेशन हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आपलं ऑर्गनायझेशन काय सर्व्हिस देतं, आपलं ऑर्गनायझेशन कुठल्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतं हे कळण्यासाठी. सो इट्स नीडेड टू अंडरस्टँड द मीटिंग अँड टाईप्स ऑफ मार्केटिंग. ओके, सो काय सो इट्स needed to understand the meaning and types of marketing. आता आपण मीनिंग बघूया. मार्केटिंगचे मीनिंग काय आहेत, काही डेफिनेशनसुद्धा नेक्स्ट पेजवर दिलेले आहे, त्यासुद्धा आता आपण बघणार आहोत. सो सी व्हॉट इज मीन बाय मार्केटिंग. मार्केटिंग इज द मॅनेजमेंट प्रोसेस. मार्केटिंग काय एक प्रकारची मॅनेजमेंट प्रोसेस आहे, कारण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट येतं. कुठली गोष्ट कशी मॅनेज केली पाहिजे, कुठल्या कस्टमरबरोबर डीलिंग कसं केलं पाहिजे, दिस इज ऑल अबाउट मॅनेजमेंट. ओके, हे प्रत्येक गोष्ट कशाशी रिलेटेड आहे तर मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे. मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे त्यासाठी. ओके, सो मॅनेजमेंट इज इन्वॉल्व्स इन आयडेंटिफाईंग, ॲनालायझिंग, सॅटिस्फाईंग customers' needs and wants through the efficient and effective use of companies. ओके, तुमच्या कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, तुमच्या कस्टमरला समजून घेणे, त्यांचं आयडेंटिफाईंग करणे, ॲनालाइज करणे, त्यांचं सॅटिस्फॅक्शन करणे, त्यांच्या गरजा समजून घेणे आणि त्यानुसार त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यानुसार कंपनीचे जे काही गोल्स आहेत ते फुलफिल करायचा प्रयत्न करणे, दॅट इज द मार्केटिंग. अँड ऑल दोज थिंग्स वी शूड बी मॅनेज्ड इन फ्रंट ऑफ कस्टमर्स अँड सप्लायर्स. ओके, सो that is the management. So that we can say that marketing is an management process. Also we can say that the marketing is an art. कारण ही एक प्रकारची कला आहे, ही ज्याला जमती तो मार्केटिंगमध्ये इतंभूत सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊ शकतो किंवा तो चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकतो. मार्केटिंग हे सगळ्यांना जमत नाही. मार्केटिंग ज्यांना जमतं ते खूप छान मार्केटिंग करतात. आपण म्हणतो ना, ज्याला एखाद्याच्या डोक्यावर केस जरी नसेल, तुमच्या यू हॅव रिमूव्ह युअर हेअर, बट दो इफ दॅट पर्सन यू कॅन सेल युअर कोम, दॅट इज द बेस्ट मार्केटिंग. ओके, गुड मार्केटर्स कॅन सेल द sand also. Okay, so that is the identification of good marketers, and this is the act. ही एक प्रकारची काय आहे, आर्ट आहे, दॅट इज द आर्ट. ओके, सो दिस इज मार्केटिंग. नेक्स्ट, there are number of definitions are given here. So one by one definition we can see on the screen. You can see the definition with the author. Okay, and I'm using such type of screen and such type of books photograph because when you are going to study, at that time you can't look out the books, from which books, if another one person have a Nirali book, another one person have a success book, but already screen I have given here, so you can't disturb here. Okay, so number one, AMA. Okay, definition is given by the AMA Board of Directors. AMA Board of Directors has given a definition of marketing. So marketing is a activity. Marketing is what? Marketing is the activity. Such type of activity. It is the activity. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं, हे काय एक ॲक्ट आहे, हे काय एक आर्ट आहे, काम करण्याची कला आहे. Set the institution and process for creating, communicating, delivering and exchanging, offering
दॅट हॅव द व्हॅल्यू ऑफ कस्टमर्स, क्लायंट्स, पॅरेंट्स अँड सोसायटी ॲट लार्ज. ते काय करू शकतात, जास्तीत जास्त प्रमाणात क्लायंट्स असू द्या, तुमचे पॅरेंट्स असू द्या किंवा तुमची सोसायटी असू द्या, या सगळ्यांवर व्हॅल्यू तयार करतात. या सगळ्यांसमोर तुमची व्हॅल्यू तयार केली जाते. आणि ती व्हॅल्यू तयार करण्यासाठीची एक प्रोसेससुद्धा आहे. ती कुठल्या प्रोसेसमधून केलं जाते, तुमचं प्रोडक्ट जे आहे ते काय करणे, प्रॉपर क्रिएट करणे, त्या प्रोडक्टवर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करणे, कम्युनिकेशन करणे, प्रॉपर मेसेज डिलिव्हर्ड करणे, प्रॉपर मेसेज एक्सचेंज करणे, वेगवेगळ्या ऑफर्स देणे, या सगळ्यामधून तुम्ही तुमचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. ही डेफिनेशन कोणी दिलेली आहे, AMA बोर्ड ऑफ डायरेक्टर. AMA कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरने तुम्हाला ही डेफिनेशन दिलेली आहे. ठीक आहे. जर सपोज तुम्हाला आता क्वेश्चन विचारला गेला असेल मार्केटिंगशी रिलेटेड, तर तुम्हाला मी लास्ट सेमिस्टरमध्ये सांगितलं थेअरी पेपर जर आला असेल तर तो कसा सोडवायचा. ओके. क्वेश्चन आयर दिलेले असतील तर तुम्हाला सगळ्यात पहिले जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन, त्याचं मिनिंग, डेफिनेशन इट शुड बी विथ ऑथर. ओके. सो त्यासाठी तुम्हाला डेफिनेशन उपयोगात पडते. परंतु जर क्वेश्चन MCQ बेस्ड विचारले असतील, मीन्स जर सपोज तुमचा MCQ पेपर झाले, जसे की या सेमिस्टरमध्ये आता तुमचे पेपर होणार आहेत MCQ, जर MCQ बेस्ड असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तुमचे पेपर साठी या दृष्टीने पण विचार करावा लागेल. मग कसं येऊ शकतो तुम्हाला क्वेश्चन, की ही जी काही डेफिनेशन दिलेली आहे, डेफिनेशन गिवन बाय फिलिंग द ब्लँक्स ऑथर, किंवा 4-5 ऑथरची नावं दिलेली राहील, तर त्यातून ही डेफिनेशन काय, AMA. ओके. ओके. नेक्स्ट आहे JF. ऑथर JF पायले, JF Pan. Marketing is that the phrases of business activity through which human wants are satisfied by the exchange of goods and services. मार्केटिंग इज दॅट द फेज. ही काय एक प्रकारची फेज आहे किंवा स्टेजेस आहेत ह्या फेज ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी. बिझनेस ॲक्टिव्हिटीचा एक पार्ट आहे. आता जसं की आपण लास्ट डेफिनेशन म्हटलं, कोणी दिलेली डेफिनेशन होती, AMA बोर्ड ऑफ डायरेक्टरने दिलेल्या डेफिनेशनमध्ये आपण काय म्हटलं, की एक प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे. पण ही अशी ॲक्टिव्हिटी आहे की जे ह्युमन रिसोर्स किंवा ह्युमन मॅनेजमेंटला सॅटिस्फाईड करते. तुमचे गुड्स अँड सर्विस एक्सचेंज करून तुमच्या कस्टमरला सॅटिस्फाईड करते, आणि कस्टमर जो आहे तो पण काय करतो, सप्लायर्सला सॅटिस्फाय करतो. दॅट इज द प्रोसेस. नेक्स्ट आहे विल्यम स्टॅन्टन. मार्केटिंग इज अ टोटल सिस्टीम ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज डिझाईन बाय प्लॅन, प्राईस, प्रमोट्स अँड डिस्ट्रीब्यूट when satisfying product to target the market to achieving the organizational objective. ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅन करणे, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोसेस करणे, डिस्ट्रीब्युशन करणे, कस्टमरला सॅटिस्फाय करणे, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, मार्केटिंगमध्ये येतात. ही एक आहे मार्केटिंगची सिस्टीम आहे, आणि ती सिस्टीम कशासाठी वापरली जाते, तर बिझनेस ॲक्टिव्हिटीसाठी. फिलिप कोटलर हा सगळ्यात जुना ऑथर आहे. जर तुम्ही 11वी-12वीला मार्केटिंग घेतलं असेल, काही कॉमर्सचे विद्यार्थी असतील तर त्यांना ही फिलिप कोटलरची जुनी डेफिनेशन माहिती असेल. मार्केटिंग इज द सोशल प्रोसेस बाय विच इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप ऑब्टेन विथ दे वॉन्ट्स थ्रू द क्रिएटिंग, ऑफरिंग अँड फ्रीली एक्सचेंजिंग प्रोडक्ट. मार्केटिंग ही एक अशी प्रोसेस आहे की ज्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुमचं प्रोडक्ट फ्रीली एक्सचेंज करू शकता, फ्रीली तुम्ही सर्व्हिसेस देऊ शकता, तुमच्या प्रोडक्टची आणि तुमच्या सर्व्हिसेसची व्हॅल्यू तुम्ही तयार करू शकता. ह्या काय डेफिनेशन. नेक्स्ट आहे चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मार्केटिंग UK. मी सुद्धा एक डेफिनेशन दिलेली आहे.
मार्केटिंग इज द मॅनेजमेंट प्रोसेस. मार्केटिंग काय आहे? एक मॅनेजमेंट प्रोसेस आहे विच इज रिस्पॉन्सिबल इन आयडेंटिफाईंग, anticipating and satisfying the customer needs and wants at the profit. ओके, तर ही सुद्धा एक डेफिनेशन आहे. अशा 4-5 डेफिनेशन तुम्हाला दिलेल्या आहे. जर तुम्ही डेफिनेशन व्यवस्थित पाठ करून ठेवल्या, रट्टा मारून ठेवल्या तरी चालतील. डेफिनेशन नेहमी रट्टा मारून ठेवा जो काही चॅप्टर येतो. तर लास्ट सेमिस्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं HR डेफिनेशन रट्टा मारून ठेवा. त्या डेफिनेशनच्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला बरेचसे क्वेश्चन सॉल्व करता येतात. तसंच हे मार्केटिंगचं डेफिनेशन आहे. नेक्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. सो कन्सेप्ट ऑफ मार्केटिंगमध्ये काय आहे? फॉर्म्स व्हेरी इन देअर पार्टिसिपेशन अबाउट द बिझनेस अँड देअर ओरिएंटेशन टू द मार्केट प्लेस. ओके, काय कन्सेप्ट आहे? सगळ्यात महत्त्वाचे आहे 3 P's. काय आहे कन्सेप्ट ऑफ मार्केटिंगमध्ये? एका बॉक्समध्ये बघा इथे किती छान क्रिएटिव्हली लिहिलेले आहे. मार्केटिंग चे जे पॉईंट्स आहेत ते 6 पॉईंट्स दिलेले आहेत. तुम्हीसुद्धा व्यवस्थित त्याच पद्धतीने लिहिलं पाहिजे. नंबर 1 प्रोडक्ट कन्सेप्ट, प्रोडक्शन कन्सेप्ट, सेलिंग कन्सेप्ट, मार्केटिंग कन्सेप्ट. मार्केटिंग कन्सेप्टमध्ये परत 2 तुमचे टार्गेट्स असतात. टार्गेट मार्केट किंवा कस्टमरच्या गरजेनुसार तयार होणारं मार्केट. ओके, सोशियल कन्सेप्ट किंवा हॉलिस्टिक मार्केटिंग ओरिएंटेशन कन्सेप्ट. तर हे काय आहे? मार्केटिंगचे कन्सेप्ट आहे. पॉईंट समजून घ्या. मार्केटिंग आता एक लॉजिकली आपण विचार करू शकतो की मार्केटिंग आलं आहे पुढे म्हटल्यावर काय येईल? तर प्रोडक्टचा कन्सेप्ट, प्रोडक्शनचा कन्सेप्ट, प्रोडक्ट कसं असलं पाहिजे, कसं आहे आपलं प्रोडक्ट किंवा ते प्रोडक्ट कशा पद्धतीचं आहे जेणेकरून आपण ते कस्टमरसमोर एक्सप्लेन करू. सो दिस इज द product concept, then production concept, then selling concept, marketing concept. There is include the 2 content. First one is target market, second one is consumer needs. As per the need of consumer we can decide the marketing strategy. Then social concept and holistic marketing orientation. So these are the marketing concept. Now we are going to see the explanation of marketing concept one by one. See, see, number 1 is product concept. Excuse me. Number 1 is product concept. This is the concept state that the consumers will purchase those products that have relatively good quality and better features as compared to competing product. So major aim of product orientation organization is provide the better quality product. The main concept of marketing is to provide the better product and reach this product toward the end user. Okay, that is the concept of product. And product should be very good quality, better quality. Okay, product and improved क्वालिटी ओव्हर टाईम. नेहमी तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी काय असली पाहिजे? इम्प्रूव्ह झालेली असली पाहिजे. हिस्टॉरिकली आफ्टर द डोमेन्शन ऑफ प्रोडक्ट एरिया प्रोडक्ट एरिया गेन पॉप्युलरली. आता एक सोप्पा कन्सेप्ट सांगते, सोप्पं एक उदाहरण. एखादं जर प्रोडक्ट समोर सारखं त्याच वेनी येत असेल तर त्याचं मार्केटिंग ऑटोमॅटिकली कमी होत जाते. त्याची लोकांचा त्या प्रोडक्टच्या टुवर्ड्सचा जो काही हे आहे अट्रॅक्शन आहे ते ऑटोमॅटिकली कमी होत जाते. कारण लोकांना नेहमी चेंज हवा असतो, काहीतरी नवीन इन्व्हेन्शन हवं असतं. प्रोडक्टमध्ये नवीन काहीतरी असावं अशी त्यांची अपेक्षा असते, बरोबर. तर मग
त्याच्यासाठी काय केलं पाहिजे कंपनीने, की त्यांचं प्रोडक्ट त्यांनी नेहमी इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल बघा, फेअर अँड लवली प्रोडक्टमध्ये किती सारे प्रकार आले आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने अँटी रिंकल, व्हाईट टोन, मेनसाठी वेगळं, वुमेनसाठी वेगळं, त्यामुळे ते मार्केटमध्ये एव्हरग्रीन टिकून होतं आणि अजूनही आहे. तसंच पूर्वी एक लक्स साबण होता, तो अजूनही तसाच टिकून आहे. ऐश्वर्या राय त्याची ॲड करायची, त्याच्यात पण त्यांनी तसे सेम इन्व्हेन्शन, वेगवेगळे स्मेल, ह्या सगळ्या गोष्टी करत गेल्यात. त्यामुळे ते प्रोडक्ट टिकून राहिलं. म्हणजे काय असलं पाहिजे, की तुमची जी क्वालिटी आहे ती नेहमी चेंज होत राहिली पाहिजे, इफेक्टिव्ह होत राहिली पाहिजे. तर हा काय प्रोडक्ट कन्सेप्ट. The basic assumptions of managers believing in the product concept is that the consumer will favor invariably a better product, but company believing in these orientations may fall in a better quality tag. For example, DuPont invented a fiber called Kevlar, which is equally strong as a steel and 1 by 5 width of steel. But the applications of fiber failed in a market due to the limited utility as a very cost. But there are few companies who have become a successfully because of this orientation, but they have included the customers inputs into their new product. For example, हेवलेट पॉकेट. तर हे काय प्रोडक्ट कन्सेप्ट आहे. दुसरा काय प्रोडक्शनचा कन्सेप्ट. तर प्रोडक्शनचा कन्सेप्ट कसा असला पाहिजे, की तुमचं प्रोडक्ट कशा पद्धतीचं असलं पाहिजे, तुमचं प्रोडक्ट मध्ये काय काय चेंजेस असले पाहिजे किंवा काय गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे. मग आता प्रोडक्शन करत असताना प्रोडक्ट जेव्हा तुम्ही डिसाईड करता त्यावेळेला मार्केट रिसर्च आणि मार्केट रिसर्च होत असताना की कस्टमरच्या काय गरजा आहे, कस्टमरला काय गरजेचं वाटतं आहे, या दृष्टीने विचार झाला पाहिजे. नेक्स्ट आहे 2 kinds ऑफ सिच्युएशन्स सपोर्ट दिस ओरिएंटेशन. नेक्स्ट पॉईंट काय आहे, प्रोडक्टमधलाच असा पॉईंट आहे. 2 वेगवेगळे सपोर्ट ओरिएंटेशन्स आहेत त्याच्यामध्ये. ए इज वेअर द डिमांड एक्सटेड सप्लाय. हा इकॉनॉमिक्सचा रूल आहे. जर तुम्ही 11-12मध्ये कॉमर्सचे विद्यार्थी असाल आणि इकॉनॉमिक्स शिकला असाल, किंवा ते जाऊ द्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये सुद्धा तुम्ही मायक्रो इकॉनॉमिक्स शिकला, तर त्यावेळेला जर तुम्हाला डिमांड अँड सप्लाय हा कन्सेप्ट झाला असेल तर त्यामध्ये हे आहे वेअर डिमांड एक्सटेंड सप्लाय. ज्या वेळेला डिमांड ही वाढते, सप्लाय ॲज कम्पेअर टू सप्लाय कमी होत असेल आणि डिमांड वाढली असेल, तर त्यावेळेला तुमच्या प्रोडक्टची प्राईस जी आहे तीसुद्धा वाढलेली असते, बरोबर. सो सप्लायर्स इन्क्रीज द प्रोडक्शन थ्रू द इफिशियन्सी. मग त्यावेळेला सप्लायर्सनी काय केलं पाहिजे, की त्यांचं प्रोडक्शन वाढवलं पाहिजे, इफिशियन्सी आली पाहिजे त्यांच्या कामामध्ये. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे वेअर द प्रोडक्शन कॉस्ट ही काय होते, हाय होते, खूप वाढते. त्यावेळेला तुमची प्रोडक्शन कॉस्ट ऑटोमॅटिकली हाय होणार, कारण तुमची डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी आहे, ऑटोमॅटिकली प्रोडक्शन कॉस्ट वाढणार. अँड द कंपनी वॉन्ट्स टू ब्रिंग डाऊन द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. एफर्ट्स ऑफर्स द प्रोडक्ट दॅट लोअर कॉस्ट. आणि जर तुम्हाला कस्टमरला तुमचं प्रोडक्ट हे लोअर कॉस्टमध्ये द्यायचं असेल, तर तुमची प्रोडक्शन प्रोसेस जी आहे ही कंटिन्युअस चालू असली पाहिजे. आणि ती प्रोडक्शन प्रोसेस कंटिन्युअस चालू असण्यासाठी तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट अँड मशिनरी इफिशियन्सी असणं गरजेची आहे. इज द मेन पॉईंट. ओके. नेक्स्ट आहे सेलिंग कन्सेप्ट. सेलिंग कन्सेप्ट, थर्ड पॉईंट काय आहे तुमचा, सेलिंग कन्सेप्ट. दिस कन्सेप्ट स्टेट दॅट कस्टमर्स विल आयदर नॉट बाय और विल नॉट बाय sufficient quantity. Okay, the concept says that the customers will either not buy or will not buy the sufficient quantity. कस्टमर हा सफिशियंट म्हणजे त्याला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये खरेदी करू शकतो किंवा करण्याची त्यांची इच्छा ही तयार केली पाहिजे. अनलेस ऑर्गनायझेशन आयदर ब्रेसेस
हिम टू बाय, किंवा त्यांना कस्टमरला तुमचं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी इन्क्रीज करता आलं पाहिजे. ओके. Undertake an aggressive selling and promotions efforts. Historically, after dimensions of product era, Great Depressions of 1929 took the place, where even the good quality product were not be demand because of worldwide recession. आणि जेव्हा 1992मध्ये अशी एक सिच्युएशन आली होती की त्या सिच्युएशनमध्ये काय होतं, तुमचं रिसेशन होतं, वर्ल्ड वाईड रिसेशन होतं. आणि त्या रिसेशनमुळे काय झालं की तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू कमी झाली आणि लोकांची डिमांड पण ऑटोमॅटिकली कमी झाली. लोकांची डिमांड नसल्यामुळे त्या प्रोडक्टची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कमी झाली. ठीक आहे. So as companies had large innovators of the product for disposing them, they started hiring aggressive and smart persons who could physics customers. The coaxing them even if did not want to product selling orientation long-term determinants for the company, as it ignore the customer's needs of company emphasis on just increasing the sales and in long run customers relatives by ignoring them. It just like to fooling a bad. आणि ही काय एक चुकीची गोष्ट आहे. सेलिंग कन्सेप्टमध्ये तुमच्यासाठी तुमच्या प्रोडक्टची सेलिंग हीच फार महत्त्वाची असते. तुमचं प्रोडक्ट तुम्ही कशा पद्धतीने लोकांसमोर ठेवू शकता किंवा तुमचं प्रोडक्ट तुम्ही कसं सेल करता, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मार्केटिंग कन्सेप्ट. ओके. नेक्स्ट आहे मार्केटिंग कन्सेप्ट. आता मार्केटिंग कन्सेप्टच आपण शिकतो आहे, मार्केटिंगचेच कन्सेप्ट आपण शिकतो आहे, तर त्याच्यामध्ये काय असलं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. प्रोडक्शन कन्सेप्ट, प्रोडक्ट कन्सेप्ट आणि तुमचे सेल्स कन्सेप्ट. तर ह्या तीनही पॉईंटला टुगेदर करून तुम्ही याच्यावर मार्केटिंग कन्सेप्टवर लिहू शकता. नेक्स्ट आहे टार्गेट मार्केट. आता तुम्ही कुठलं मार्केट टार्गेट केलं पाहिजे. कुठलं मार्केट तुमचं टार्गेट असलं पाहिजे. नो कंपनी इज कॅपेबल फॉर सॅटिस्फाईंग एव्हरी नीड. प्रत्येक कंपनी ही नीड सॅटिस्फाय करू शकत नाही. सक्सेसिंग इन एव्हरी मार्केट, कंपनीज हॅव चूज द डेफिनेट टार्गेट मार्केट टू सक्सेसफुल. आता टार्गेट मार्केट कसं डिसाईड करणार तुम्ही तुमचं टार्गेट मार्केट कसं असतं. टार्गेट मार्केट चूज करणं म्हणजे काय, तर चॉकलेट आहे. कोण जास्त खरेदी करतं चॉकलेट, कोणाला जास्त लागतं, लहान मुलांना, बरोबर. मग तुम्ही त्या एरियामध्ये जाणार. त्याच्यापेक्षाही अजून सोपं घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला जर तुमचं झेरॉक्स मशीनचं दुकान एस्टॅब्लिश करायचं आहे, तुम्ही काय करणार, एक एरिया पर्टिक्युलर एरिया शोधणार. कुठल्याही एरियामध्ये जिथे लोकवस्तीच नाही आहे किंवा आजूबाजूला कुठल्याही प्रकारचे ऑफिसेस नाही आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही तुमचं झेरॉक्सचं दुकान टाकलं असेल तर तिथे तुमचं झेरॉक्स मशीनचं दुकान चालणारच नाही. कारण त्यासाठी त्या गोष्टी फुलफिल करण्यासाठी तुमच्याकडे तिथून कस्टमर कसा येईल. जर तिथे रेसिडेन्शियल पीपल नाही आहे, तिथे कुठलं ऑफिस नाही आहे, काहीच नाही आहे, तर तुमच्याकडे लोक येणार कुठून. परंतु जर ऑफिस असेल एखाद्या ठिकाणी, कॉलेज असेल आजूबाजूला, आणि अशा ठिकाणी जर तुम्ही तुमचं लोकेशन सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला तुमचा कस्टमर प्रॉपर मिळेल. ओके. दॅट इज द टार्गेट मार्केट. तसंच असं आहे की बुक्स असतात. बुक्स जे आहे नोटबुक, छोटी नोटबुक्स असतात. याच्यामध्ये 2 लाईनची असतात, 3 लाईनची नोटबुक्स असतात, चेक्सची नोटबुक असतात. ह्यासाठीचं तुमचं टार्गेट मार्केट कोण आहे, तर ती छोटी मुलं आहे. रेसिडेन्शियल एरियामध्ये तुम्ही तुमचं शॉप ओपन करू शकता, राईट. तसंच अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये तुमचं टार्गेट मार्केट काय असू शकतं किंवा कुठला टार्गेट मार्केटसाठी एक सीझनसुद्धा असू शकतात, राईट. नेक्स्ट आहे कस्टमर नीड, कस्टमरच्या गरजा बघणे. तर टार्गेट मार्केटमध्येच हा पॉईंट येतो, कस्टमरच्या गरजा बघणे की काय आहे, कस्टमरची काय गरज आहे, कस्टमरला कुठल्या गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टी शोधून काढणे आणि त्यानुसार काम करणे.
नेक्स्ट आहे सोशियल कन्सेप्ट. सोसायटीचा विचार केला जातो मार्केटिंगमध्ये. सो सो सोशियल कन्सेप्ट मार्केटिंग कन्सेप्ट states the company's task determine want wants and interest of target customers, delivery of desired satisfactions effectively and efficiently. Then the comparison will in way that result long term basis, if not only customers but society as well. Okay, historically the marketing concept are citizenized on many issues such as environmental determination, resources. Similarly, automobiles and other engines emitting various harmful products. Okay. Last one is holistic market orientation. होलिस्टिक मार्केट ओरिएंटेशनवर कोटलर नावाच्या व्यक्तीने एक डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे. मार्केटिंग त्यांचं बरंचसं काम होतं. तर ते काय म्हणतात, द होलिस्टिक मार्केटिंग कन्सेप्ट बेस्ड ऑन द मार्केट डेव्हलपमेंट ऑर बिझनेस डेव्हलपमेंट. मार्केटिंग कन्सेप्ट कशावर डिपेंड आहे, तर बिझनेस ॲक्टिव्हिटी डेव्हलप करण्यामध्ये आणि ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट होण्यामध्ये. डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ मार्केटिंग प्रोग्राम, प्रोसेस, ॲक्टिव्हिटीज, रिकग्नायझिंग देअर ब्रीथ अँड इंटरडिपेंडन्सी. Holistic marketing and market psychology is believes everything on and every matter. This is the approach which process that marketing should be locked from board and integrated aspects. Okay, तर या वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मार्केटिंगचा विचार केला जातो. तर काय मार्केटिंग अँड मार्केटिंगचे कन्सेप्ट. सो टुडे वी हॅव स्टॉप हिअर अँड इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द फर्दर पॉईंट. And further our next point is holistic marketing. How should be the holistic marketing orientation? In the next lecture we will see the holistic marketing orientation. In same question, if you ask the question is explain the meaning and definition and concept of marketing. In this question you can explain. Right now we have seen this 6 point and another given this 4 point also. Okay, in this way you can create a long to your answer. If the question is asking for 16 marks or 10 marks, you can write a long answer, and if the question is asking for 4 marks, the question is asking for 4 marks, you should be writing a few words. Okay, so thank you and bye bye, take care, stay home, save life.